नमस्कार. महामराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज बऱ्याचशा आयुर्वेदिक औषधांचा वापर करत असतो. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असतानासुद्धा प्रत्येक किराणा दुकान असेल, पानटपरी असेल, प्रत्येक जागेवर गुटखा मिळतो. पण एखादा खमक्या अधिकारी जर त्या विभागात आला तर ह्या सगळ्या गोष्टी उघड होत्यात. मग या अगोदर का उघड होत नाहीत? मग तो खमक्या अधिकारी आल्याच्या नंतरच का होतात? आता तो खमक्या अधिकारी म्हणजे तुम्ही ऐकलेला असेल, IPS तुकाराम मुंढे साहेब. हे जिथं गेले तिथं सगळा कार्यक्रम नीट चालतो. नीटमध्ये जरी घोटाळा होत असला पण मुंढे साहेब जिथं गेले का तिथं सगळाच कार्यक्रम नीट होत असतो. आता तुम्हाला माहीत असेल, या तुकाराम मुंढे साहेबांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जवळपास 24 ते 25 बदल्या झालेल्या आहेत. आता मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी त्यांची आपत्ती व व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या विभागात सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर त्यांना नियुक्तीच देण्यात आली नाही, कारण हा विभाग म्हणजे शेतकऱ्यांच्या संबंधित, जमिनीच्या संबंधित, मदतीच्या संबंधित, आर्थिक व्यवहाराशी बराचसा संबंधित होता. आणि तुम्हाला माहिती, सध्या नाशिकला कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या तयारीमध्ये तिथं अमाप असा पैसा दिल्या चाललेला आहे. तुम्ही या अगोदर बरेचसे माहिती ऐकलेली असेल. आणि मग तिथं जर मुंढे साहेब पोहोचले त्या विभागात तर मग तिथं काहीच कार्यक्रम करता येणार नाहीत आणि म्हणून त्यांना तिथं नियुक्तीच देण्यात आली नाही. मात्र त्यांची आता नियुक्ती FDA अन्न व प्रशासन या विभागात झाली. आणि यामध्ये हा विभाग त्यांनी हातात घेतल्यापासून मित्रांनो, आत्तापर्यंत बरेच सारे आयुर्वेदिक मेडिसिन या गोष्टी आपण सहजरित्या जाऊन घेतो आणि खातो. मात्र ह्या अशा अचानक कधीच नाही घ्यायला पाहिजे, कारण यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारे भेसळ आहे. त्यानंतर पानटपरीवर कुठेही गुटखा सहजरित्या पुड्या मिळतात. महाराष्ट्रात बंदी आणि पाहिजे तिथं गुटखा उपलब्ध. आता तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये जनतेच्या आरोग्याशी असा खेळ चाललेला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागानं म्हणजे FDAनं यामध्ये धडक मोहीम राबवली असून राज्यभरात कोट्यावधी रुपयांचा औषध आणि अन्नसाठा हा डुप्लिकेट जप्त करण्यात आलेला आहे. त्यामध्ये या कारवाईत काय काय सापडलं आहे, तर कोणत्या जिल्ह्यात धाली पाड्यात, हे सगळं आपल्याला यामध्ये बघायचं आहे. यामध्ये गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या आरोग्याशी जो खेळ चाललेला आहे यामध्ये महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी. म्हणजे जर एखादा अधिकारी जर असा धडाडीचा असेल तर एवढ्या मोठ्या गोष्टी उघड होऊ शकतात. मग जर असे सगळेच अधिकारी असतील तर मला नाही वाटत की कोणताच विभाग असा डुप्लिकेट किंवा चुकीचे कामं करू शकेल. सगळं काही व्यवस्थित होईल. मात्र सगळे अधिकारी तसे नसतात. आता सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, औषधांच्या कारवाईबद्दल बोलायचं झालं तर राज्यातील 7 विभागामध्ये 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनावर छापे टाकण्यात आले. या कारवाईत जवळपास 73,24,656 रुपयांचा हा डुप्लिकेट औषध साठा जप्त करण्यात आलेला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की जनतेची आरोग्याची जी काही हेळसांड चालली तर त्याबद्दल जे काही औषध निर्माण करणारे असतील किंवा औषधांच्या जाहिराती करून औषध विक्री करणारे असतील यांना यापुढे कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही. आणि या कारवाईत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते म्हणजे हरिद्वार येथील दिव्या फार्मसी, जी आपण रामदेव बाबाची औषधी ओळखतो का, त्या औषधीनं. या उत्पादनांनी नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात औषधांचा मोठा साठा हा रामदेव बाबाच्या दिव्य फार्मसीचा जप्त करण्यात आला आहे. पुणे विभागात तब्बल 21,83,000 रुपयांची मिस ब्रँडेड ॲलोपॅथी औषधे जप्त करण्यात आली आहेत. आज आपण या बाबावर विश्वास ठेवून बरेच लोक ह्या औषधी सहज जाऊन त्यांच्या त्या दुकानात हे खरेदी करत असतात आणि यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर FDAने गुटखा असेल, पान मसाला प्रतिबंधित पदार्थावरही मोठी कारवाई केली. आणि त्यामुळे जे काय आज तरुणांच्या आरोग्याला यानं अपायकारक होत आहे, आरोग्य बिघडत आहे, कॅन्सर होत आहे, त्यामुळे याला नक्कीच तुकाराम मुंढे साहेबाच्या या कारवाईमधून बऱ्याच प्रकारे आळा बसू शकतो. राज्यातील जवळपास 53 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी 34 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांची विक्री सुरू करण्यात आली आढळले आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली. आता या कारवाईत जवळपास 25 जणांवर FIR दाखल करण्यात आलेत. 33 आरोपींना अटकसुद्धा करण्यात आली. 5 वाहने जप्त करण्यात आली. 27 आस्थापना ह्या सील करण्यात आल्या आहेत, म्हणजे बंद करण्यात आल्या आणि 20,57,000 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपणही आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. नुसतं अधिकारी या गोष्टी राबवतात म्हणजे त्याच वेळेस आपण जागृत व्हायचं असं नाही, तर त्याची काळजी आपणही घेणं गरजेचे आहे, कारण आपल्या आरोग्याशी खेळ होतोय. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई झाली असून 19 आस्थापनांना सील करण्यात आले. आता काही धक्कादायक प्रकरणं तुम्हाला सांगतो. जळगाव जिल्ह्यात कृत्रिम दूध तयार केल्याचं उघड झाले. म्हणजे आपण चहाला सहज दूध वापरतो, लहान लेकराला दूध प्यायला देतो, ते दूध सुद्धा गाईच्या दुधात खाद्यतेल मिसळून बनावट दूध तयार केल्या जात होतं. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे रसायनांच्या सहाय्याने आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याचे आढळले. आजही आपण सहज रोडवरले आंबे गाड्यावर सहज खरेदी करतो. हे सगळे कृत्रिमरित्या पिकवलेले नाहीत, तर ते औषध ते पावडर टाकून पिकवलेले असतात, तर आपण सहजरित्या खातो. जवळपास 20,000 रुपयांचे आंबे जप्त करून नष्ट करण्यात आले. तर धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात बेसन उत्पादन करण्याचा जो काय आटा मिलवर धाड टाकून 14 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. आपण सहज दुकानावर जातो, सहज गोष्टी खरेदी करतो, मात्र आपण याचा विचार करत नाही की यामध्ये काही भेसळ आहे का. आज आपण तेल खातो, जे आज कॅन्सर असेल, कोणाला BP आहे, कोणाला शुगर आहे. या गोष्टी घडण्यामागचे कारण काय माहिती आहे का? आपण जे खाद्यपदार्थ खात आहोत हे सगळे भेसळयुक्त आहेत, याचा विचार आपणही केला पाहिजे. त्यामध्ये मुंबईतील धारावी इथं नियमांचं उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन, ते सुद्धा आपण उन्हाळ्यात गरमीच्या याच्यात खात असतो, तिथंही कारवाई करण्यात आली. FDAने सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही भ्रामक जाहिराती, ज्या आपण जाहिराती पाहून खरेदी करतो का त्यावर विश्वास ठेवायचा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही मेडिसिन औषधी आपण घ्यायच्या आणि खायच्या असं कधीच करायचं नाही. यामध्ये डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आणि यासाठी आता यापुढं आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी सांगितलं आहे की एक मोबाईल ॲप येणार आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर दिला जाणार आहे आणि त्यावर या माध्यमातून आपल्याला असं कुठं आढळलं तर त्यासाठी तक्रार करता येणार आहे. आणि त्यापुढं ज्या काही कारवाई होतील, मग या माध्यमातून ज्या आपण आरोग्यासाठी गोष्टी खात आहोत या चांगल्या मिळण्याचं प्रमाण आपल्याला चांगल्या प्रकारे होणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुकाराम मुंढे साहेबाबद्दल आपलं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.